कृष्ण हरे जय Oh
आता उघडी डोळे जरी हे
आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे जरी अद्यापि न कळे तरी मातेचे डोळे तरी मातेचे डोळे मातेजिया
देहायचा निघा साधानते साधा सीधा साधानते साधा सीधा
जरी हे अद्यापि न कळे मातेची आखळे दगडवाला पोटासी मनुष्य देह ऐसा निध साधेल तरी साधा सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले नाव चंद्रभागे तिरी उभी कुंडलिकाचे द्वारी कट धरुनिया करी उभा उभी पालवी तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार मनुष्य देह ऐसा निध साधेल तरी साधा सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले विठाला चरण सरोजम सांद्र नीलाभुतापम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू पदांभूज तेजस्फुरदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वराय सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यदक्षरं मनाख्येयमानंदं मजे केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये यत्कृपाल्लव मात्रेण महिषो वेदपारग ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिरमुद जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर शुक्लां ब्रह्म परमां विचार सारवाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापहां
हस्ते स्फाटिकमालिकां विदिदतीं पद्मासने संस्थितं वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां व्याख्यामुद्रां प्रवदरकरे दक्षिणे धारयन्तीं वामे लिङ्गं सलिलकलशं भूषयन्तीं वरण्याम् अम्बोजस्थां मकररथगां दिव्यसौन्दर्यमूर्तिं वन्दे रेवां कलकलरवां शम्भुकन्यां शरणां वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी आता उघडी डोळे जरी हे अद्यापि न कळे मातेची आकुळे दगडाला पोटासी मनुष्य देहाईसा निध साधेल तरी साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाच्या प्रांगणातील वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विद्वत जनमानस सकल संत कंठभूषण वाणी सम्राट भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे वंश परंपरागत वारकरी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु चार वेदाचा अर्थ प्राकृत मराठी भाषेतून जगापुढे मांडणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलाय. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. या धर्म मंडपामध्ये आज काय निमित्ताने कार्यक्रम चालू आहे हे सांगण्याची कोणालाही गरज नाही, पण सांगणं हे वक्ताचं कर्तव्य असल्यामुळे 1 मिनिटात सांगतो. आपल्या ठाणे शहराचे भूषण वैराग्य मूर्ती प्रेम स्वरूप भगवान पांडुरंग परमात्मा यांचे निष्ठावंत वारकरी भजनानंदी गुरुवारी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज सदगीर यांना आपल्यातून जाऊन त्यांनी या पंचमहाभूताच्या शरीराचा त्याग करून आज 10 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या दशक्रिये निमित्त आजची ही कीर्तनाची सेवा. बाबांनी जन्मभर परमार्थ केला आणि परमार्थ माणसाचं जीवन बदलवत असतं. जो मनुष्य परमार्थ करतो त्याचं जीवन हे बदलत असतं. म्हणून मी सांगतो माणसाचं जीवन बदलवण्याची ताकद आणि माणसाच्या मृत्यूचा सोहळा बनवण्याची ताकद ही फक्त परमार्थात आहे. विठाला परमार्थ करणाऱ्याचा मृत्यू सुद्धा हा सोहळा होत असतो. ज्ञानोबरायांना समाधी घेऊन 700 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले, बरोबर? 700 वर्षापेक्षा. पण आजही माऊलींचा सोहळा आहे, संजीवन समाधी सोहळा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, आजही त्यांचा सोहळा आहे, वैकुंठ गमन सोहळा. नाथ महाराजांनी जल समाधी घेतली, आजही त्यांचा सोहळा आहे, समाधी सोहळा. तसं परमार्थ करणाऱ्या माणसाचं जीवन हे सोहळा होत असतं. आज 10 दिवसापूर्वी बाबांनी या पंचमहाभूताच्या शरीराचा त्याग केला, पण बघा परमार्थ केल्यामुळे त्यांच्या जीवनाचा 10 दिवस सोहळा साजरा झाला. इथं गावाकडे एक कीर्तनकार मिळत नाही, इथं 10 दिवस कीर्तन आहे आणि तेही चांगले चांगले कीर्तन आहे. ठाणे शहराचे भूषण यशवंत महाराज गुरुवर्य यशवंत महाराज पाटील, धर्मभूषण हरिभक्तपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज सदगीर
आणि रात्री ज्यांचं कीर्तन झालं वैराग्यमूर्ती गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज होते. तसं जर बघितलं तर ह्या कीर्तन या बाकीच्या कीर्तनांपेक्षा आजचं कीर्तन हे ठीक आहे. आज सर्वांची इच्छा होती बऱ्याच जणांची की आज मोठ्या वक्त्याचं पुख्त वक्त्याचं कीर्तन या ठिकाणी असलं पाहिजे होतं. पण आजचं जे कीर्तन आहे हे संत सेवक प्रासादिक दिंडी आणि दिंडीतील टाळकरी वारकरी साधक यांच्यातर्फे बाबांना आदरांजली. विठ्ठला विठ्ठला. 10 दिवस भव्य दिव्य असा सोहळा बाबांच्या या ठिकाणी साजरा झाला मृत्यूचा. मग सुंदर सुंदर कीर्तन होते. पण आजच कीर्तन का असं तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एखाद्या आईला लहानसा मुलगा असावा, गोंडस मुलगा असावा, आमच्या प्रवीण महाराजांसारखा गोंडस लहानसा मुलगा आहे. त्याच्या डोक्यावर काळे काळे कुरळे केस आहेत, सुंदर सुंदर पानपडी महाराजांसारखे थोबरे घाल आहेत. हसला म्हणजे त्याचे दात आहेत मोत्यासारखे दिसतात असा बालक. आई त्या लहान बालकाला आंघोळ घालते, त्याला पावडर लावते, त्याला कपडे घालते, त्याला टिक्का लावते, त्याला काजळ लावते. आणि काजळ लावून झालं का काय त्या माऊलीला वाटतं ती माऊली एक काळा बोट घेते आणि त्याच्या गालावर ठेवते. का नजर लागू नये, बरोबर. तसं 10-9 दिवस भव्य दिव्य स्वरूपाचा असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. पण या कार्यक्रमाला कोणाची नजर लागू नये म्हणून ठेवलेला काळा टिपका म्हणजे आजचं कीर्तन आहे. मनुष्य जीवन जगत असताना शास्त्राने मनुष्याला 3 प्रकारचं ऋण सांगितलं. एक दैवी ऋण, एक संत ऋण ज्याला शास्त्रामध्ये ऋषी ऋण म्हणतात, आणि तिसरं आई वडिलांचं ऋण त्याला शास्त्र पितृ ऋण असं म्हणतात. हे 3 ऋण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असतात आणि त्या 3 ऋणातून माणसाला उत्तीर्ण होण्यासाठी संत महात्म्यांनी आपापल्या परीने उपाय सांगितलेले. मग पहिलं आपल्या जीवनावर जर ऋण असेल तर ते भगवंताचं आहे. कोणतं ऋण आहे तर 9 महिने आईच्या गर्भामध्ये आपलं रक्षण करणारा कोण आहे? भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा आईच्या गर्भामध्ये असताना 9 महिने बालकाचं रक्षण करतो. एवढंच नाही, जन्माला येईपर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी देवाची. जर पुन्हा आईला वाटत असेल मी बाळाला जन्म दिला, थोडा आवाज क्लिअर करा जरा, गुंतू असा क्लिअर, एकदम क्लिअर करा. काय असेल बाळ सुटू. हॅलो हॅलो. आईला वाटत असेल की मी मुलाला जन्म दिला, पण जन्म देईपर्यंत स्वातंत्र्य आईला नाही का? जर जन्माला येत असला बालक आणि आडवा जर आलं तर मग मदालसा म्हणते येताची कर्मजाड तुझी मान अडकली. मान अडकली आणि मग डॉक्टरला विचारतो पाटील आई पाहिजे का मुलगा पाहिजे? म्हणून जन्माला येईपर्यंत बाळाचं रक्षण करणं ही देवाची जबाबदारी. मग त्या देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे जीवाने? साधू महंत सांगतात अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तर त्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे. कसं नामचिंतन केलं पाहिजे? अखंड. अखंड म्हणजे सकाळी देवाजवळ बसला, 2 मंत्र म्हटले, देवाला हात जोडला आणि झालं दिवसाचं काम, असं नाही. अखंड देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कशा पद्धतीने? दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पाळे, गोविंदाचे पाळे, गोविंदाचे पाळे. रजनी हाती धंदा गोविंदाचे पाळे, गोविंदाचे पाळे, गोविंदाचे पाळे. गोविंदाचे
दिन रजनी हाची धंदा, दिवस न कळे रात्री न कळे, अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. त्या भगवंताशिवाय दुसरं नावच घ्यायचं नाही. अजून एक सांगू, गोविंद आसने गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे बैसला असे. अखंड त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज, जर रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं मग याचं काय हो, बायका पुरा आहे, पोटा पाण्याचं काय. पण त्याच्यासाठी सुद्धा आमच्या संतांनी सांगितलंय, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं करायचं गरज नाही. मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मग काम करत असताना, धंदा उद्योग धंदा करत असताना त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, म्हणजे आपण देवाच्या ऋणातून मुक्त होतो. दुसरं आहे संत ऋण. संतांचं आपल्यावर ऋण आहे. मग संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? संतांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं पाहिजे. ज्या मार्गाने संत गेले तो संतांनी दाखवलेला मार्ग आपण अवलंबायचा आहे आणि त्या सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. तेनेची पंथ चालो नपडे गुंता कुठे काही मार्ग धावणे गेले आधी, दयानिधी संत ते. त्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, म्हणजे आपण संतांच्या ऋणातून मुक्त होतो. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांग म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी गेले, ज्या मार्गाने ऋषी मुनी गेलेले आहेत त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. संतांनी दाखवलेल्या मार्गाचा जर आपण अवलंब केला तर आपण त्या संतांच्या ऋणातून मुक्त होतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे पितृ. मग पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांची आपण सेवा केली पाहिजे. म्हातारपणी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. तरुणपणात आपण लहान असताना त्यांनी आपला सांभाळ केलाय, मग म्हातारपणी आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे. ते गेल्यानंतर मग मुखाग्नीपासून दशक्रियेपासून तर उत्तर कार्यापर्यंत त्यांचे पूर्ण विधी शास्त्रोक्त केले पाहिजे. काशीला जाऊन त्यांच्या नावाने श्राद्ध घातलं पाहिजे, त्याला तर्पण असं म्हटलेलं शास्त्रामध्ये, तर्पण केलं पाहिजे. आणि गयेला जाऊन त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला दिले त्या
द्यावा पिंडदान जिने म्हणजे जन्म, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान. आणि त्याच्यातून आपण उत्तीर्ण होतो. उत्तीर्ण चरण धरून व्हावे. मग त्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता बालकाने त्यांना पिंडदान केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जण इच्छा करतो की आपल्या पोटी मुलगा असावा किंवा मुलगी तरी असावी, पण वांझ नसावं. कारण शास्त्र सांगतं की ज्याला मुलबाळ नाही त्याचा उद्धार होत नाही. अपुत्रस्य गतिम नास्ति. ज्याला मुलबाळ नाही त्याला मोक्ष प्राप्त होत नाही असं शास्त्र सांगतं. मग मुलगा असावा, पण मुलगा कसा असावा? तोही सात्विक असावा, पारमार्थिक असावा. सात्विक आणि पारमार्थिक मुलगा घरात जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. सात्विक मुलगा असावा. होते पितराचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, कुळ उद्धरेल सर्वत्र. म्हणून हरिभक्त मुलगा, पारमार्थिक मुलगा जन्माला यावा आणि त्याने आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान करावं. मग त्या पितरांचा उद्धार होत असतो. आणि अशा कार्यक्रमाला जर व्यर्थ खर्च करतात असं जर कोणी म्हणत असेल तर तुकोबाराय सांगतात, आहा कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. अरे विनाकारण दहाव्याला खर्च करता असं जर कोणी म्हणत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय कडक भाषेत सांगतात. महाराज म्हणतात, अरे अशा माऊलीचा गर्भ का गळून पडाला नाही, ती वांग का राहिली नाही. वा, गळेची ना गर्भ, तुकोबारायांचे शब्द आहेत. नव्हेची का वांग, माथा त्याचे पाप, माथा त्याची लाज लावा पापी. मग असा मुलगा जन्माला नाही पक्का, ती माता वांज राहिलेली बरी अशी तुकोबाराय म्हणतात. पाठीमागची मंडळी पाणी वाटायचं बंद करा, कार्यक्रम चालू आहे. रिक्षा पोहोचव इकडं, 5 मिनिटं थांबा सगळे. ऐसे कुळी पुत्र होती, ऐसे कुळी पुत्र होती, ऐशी कुळी पुत्र होती, बुडविती पूर्वजा. जे पूर्वजांना बुडवतात. आणि याच्या विरुद्ध जर सात्विक मुलगा जन्माला आला तर ज्ञानोबाराय सांगतात, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणून पितरांचं पिंडदान करणं हे मुलाचं कर्तव्य. आणि आज बाबांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी या सर्व सद्गीर परिवाराने, मग बबन अण्णा असतील, आपले मधु आप्पा असतील, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर काका असतील, चांगदेव काका असतील, सुदाम काका असतील, तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य एकनाथ बाबा असतील, किंवा समस्त यांचा सद्गीर परिवार, बाबांचे चिरंजीव. बघा, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिकर वाटे देवा. बाबा सात्विक जीवन जगले आणि बाबांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो सुद्धा उत्तम पुरुष आहे.
काय उत्तम पुरुष, बरोबर आहे का? नाव चुकीचं घेतलं मी? हा, पुरुषोत्तम, उत्तम पुरुष, पुरुष उत्तम, उत्तम पुरुष. विठाला विठाला. 10 दिवसापूर्वी बाबा या इह लोकाला सोडून गेले, पण परमार्थाने बाबाने अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप सोडली. म्हणून त्याचं प्रतीक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. नुसत्या ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर नाशिक जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून, आळंदीवरून साधक मंडळी बाबांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाली. बघा, मी एक सांगतो तुम्हाला, 10 दिवस कीर्तन सप्ताह होणं आणि तोही निस्वार्थी सेवेनं होणं. आणि असं ऐकायला भेटलं मला की 10 दिवस अनेक ठिकाणचे गायक मंडळी, वादक, भजनी मंडळ येऊन आपली सेवा या ठिकाणी देऊन गेली. आणि आळंदीवरून एक एक साधक बोलवणं जड आहे महाराज. एक महाराज मंडळ, एक साधक गायक वादक बोलवणं जड आहे. पण या ठिकाणी एवढी साधक महाराज मंडळी, आमचे हरिभक्त परायण हनुमान दादा, हरिभक्त परायण त्यागमूर्ती आमचे ठाकरे महाराज, ही सर्व मंडळी जी आहे ती बाबांच्या प्रेमामुळे आलेली. म्हणून माणसाने जीवनामध्ये जर काय कमवायचं असेल, पैसा नाही कमवला चालेल, पण प्रेम कमवलं पाहिजे. म्हणून मी एक नेहमी वाक्य बोलत असतो आमच्या काकड्यांना, ते काकड्यांना माहिती काय, माणसाजवळ पैशाचं डिपॉझिट नसावं, माणसाचं डिपॉझिट असावं. विठाला पैशाचा बॅलन्स नसला चालेल, पण आपल्याजवळ माणसं किती आहेत. कारण पैसा कोणाच्या उपयोगाला येत नाही, माणसं माणसाच्या उपयोगाला येत असतात. मग बाबांच्या या दशक्रियेनिमित्त लांबून लांबून मंडळी आलेली आहेत. सेवेसाठी जो अभंग आपण घेतलेला आहे, त्या अभंगातून संत महात्मे या जीवाला उपदेश करतात. पण महाराजांना अशी जीवा उपदेश करण्याची गरज का वाटली? महाराजांना तसं कोणी विचारलं का महाराज स्वतःहून सांगतात. तर महाराज स्वतःहून सांगतात. का उपदेश करतात? तर या जगाकडे जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, अवघ्या संतांनी जेव्हा या जगाकडे बघितलं, तर जीव हा दुःख भोगताना दिसला. सर्व जीव दुःख भोगताय आणि दुःख कोणाला नकोय. मग लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजी. कोणाला वाटतं का मला दुःख व्हावं असं? कोणालाच वाटत नाही. पण तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. जीव मरेपर्यंत माणूस सुखाची इच्छा करतं आणि त्या सुख प्राप्तीसाठी माणूस रात्रंदिवस धडपड करतो. पण इच्छित सुख माणसाला प्राप्त होत नाही. का होत नाही? तर त्याचं कारण आहे विठाला विठाला का सुख प्राप्त होत नाही? दुःख पाववायाचे मूळ राहणे ठाव नाही इथ. दुःख कशामुळे भोगावं लागतं? तर त्याचं कारण असं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जीवाला दुःख भोगावं लागतं, त्याचं कारण जर काही असेल तर जीव ज्या कामासाठी या ठिकाणी आलाय ना, तो तेच विसरला, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतं. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कृतार्थ वागवा सांडुनिया. हे अर्जुना, जीव ज्या कामासाठी या नरदेहात आलेला आहे तो ते विसरला, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतंय. आणि अशा जीवाकडे संत महात्म्यांनी बघितलं आणि संतांना त्यांची दया आली आणि संत महात्मे त्यांच्यावर दया करतात. कारण ते एवढ्यासाठी घेतात, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. नियम असा आहे, जर एखादा अज्ञानी माणूस वाळ मार्गाला जर जात असला तर सज्ञानाचं काम आहे, ज्ञानी माणसाचं काम आहे त्याला योग्य मार्गावर लावणं. आंधळा माणूस जर खड्ड्यात पडत असला तर देखण्या माणसाचं, म्हणजे देखणं म्हणजे सुंदर नाही बरं का, डोळाच माणसाचं काम आहे की त्याला सतपंथावर योग्य मार्गावर लावणं. आंधळे अंध कुपी पडता, देखणे लावावे सतपथा. योग्य मार्गावर त्याला लावणं हे देखण्या माणसाचं काम आहे. मग संत महात्मे या ठिकाणी आले आणि माणसाला जागृती देतात. कोहम कतमिदम जातम को वै कस्य कर्तार विद्यते.
संत महात्मे या ठिकाणी आले आणि उपदेश करतात। आने का घाट कवन, जाने की बाट कवन, ब्रह्म का कपाट कवन, जीव कवन शिव कवन, माया कवन, कवन में कवन समाया है, और इतना नहीं सूझा तो काहे को जन्म में आया है। विठाला विठाला विठाला। उपदेश जरी महाराजांनी एका व्यक्तीला अनुसरून केला असला तरी तो एकट्या पुरता नाहीये। जसं भगवंताने गीता सांगितली एकट्या अर्जुनाला, पण ती एकट्या अर्जुनापुरती राहिली का? तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोरवजे फिरिले जगाचे। गीता एकट्या अर्जुनाला सांगितली, पण संसारा एवढे थोरवजे फिरिले जगाचे। मग संत महात्मे हे एका व्यक्तीला जरी अनुसरून उपदेश करताना दिसत असले तरी तो उपदेश एका व्यक्ती पुरता नाही, तो सर्वांसाठी असतो। आणि किती तळमळीने उपदेश करतात तो संत, किती तळमळीने उपदेश करतात याचं हे लक्षात येण्यासाठी एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो। आईला आपल्या मुलाबद्दल जेवढी कळकळ असते त्याच्यापेक्षा जास्त कळकळीने संत महात्मे उपदेश करत असतात। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला। हरे काय बोला काय केलं संत महात्म्यांनी? पहिले समजून पाहिलं, समजून पहिले समजवलं। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, अरे बाबा म्हणा, समजवलं पहिले, तरी जीव ऐकत नाही। मग हात जोडले, हात जोडले, पहिले हात जोडले तरी लोक ऐकत नाही। मग पाया पडले, लागोने या पाया पडले तरी लोक ऐकायला तयार नाही। मग बाप म्हटले, बाप काय म्हटले? बाप। बाप कधी म्हणावं लागतं माहिती का? आमच्या खानदेशातला शब्द तुम्हाला नाही कळणार, तुमच्याकडे नाही, आमच्याकडे खानदेशात म्हटलं जातं। ज्या वेळेस मुलगा ऐकत नाही, बाप समजून समजून थकतो, सांगून सांगून परेशान होतो, तरी मुलगा ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस मग तो बाप म्हणतो, अरे म्हणा बाप, पुन्हा पाय पडस रे मी। त्यावेळेस काय म्हणतो? अरे म्हणा बाप, बाप म्हटलं संतांनी, बाप, तरी लोक ऐकत नाही, बाप म्हणून ऐकलं नाही। शेवटी तुकोबाराबायांना कडक भाषा वापरावी। पुणे रडतील शिंदडीचे, किती सांगू तरी नायकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील। जगद्गुरु नाथ महाराजांनी बाप म्हटलं लोकांना,
करा रे बापानो साधन हरीचे. 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 हरिमुखे गाता हर पलिके. हरिमुखे गाता हरिमुखे गाता हर पलिके. हरिमुखे गाता हर पलिके. जगाचा बाप ज्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहतो ते नाथ महाराज सामान्य जीवाला बाप म्हणतात. करा रे बापानो साधन हरीचे जने करणेचे करू नका. इतकं संत महात्मे तळमळीने सांगतात. किती तळमळ आहे. आईच्या बाबतीत सर्व संत महात्मे म्हणतात की जेवढं प्रेम मुलाचं आईचं मुलावर असतं तेवढी माया या जगात मुलावर कोणीच करू शकत नाही. म्हणून आईच्या बाबतीत म्हटलंय लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जेवढ्या ठिकाणी नाथ महाराज संत महात्म्यांनी सांगितलंय आई आणि मुलाचं प्रेम, आईवर मुलावरची आईची माया जर दर्शवायची असली तर आईपेक्षा मोठं उदाहरण संत महात्म्यांनी कुठे दिलं नाही. पण मी एक सांगू तुम्हाला, या मातेपेक्षाही संतांना जास्त लेखलं का, तर त्याचं कारण आहे आईची कळकळ, आईची तळमळ, आईची माया, आईची कृपा ही फक्त आपल्या मुलापुरता सीमित असते, इतरावरती नसते. उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 मुलं भर मे महिन्यामध्ये 43-44 डिग्री तापमान असताना उन्हामध्ये उघड्या अंगाने खेळतायत. आईने बघितलं, आईला काळजी वाटली, आईला काळजी वाटली. हा असा माझा मुलगा उन्हामध्ये खेळतोय, कडक ऊन आहे, 43-44 डिग्री तापमान आहे, खालून त्याचे पाय भाजतायत, डोक्यावर काही नाही, त्याला ऊन लागतंय. आणि आईला कळकळ वाटली आणि आईने त्या मुलाला आवाज दिला, बाळा अरे उन्हात खेळू नको, सावलीत मर. आता मरायचं मग उन्हात मेला काय, सावलीत मेला काय, मरून द्यायचं ना त्या. सावलीत मेला काय, उन्हात मेला काय. पण आईला त्या मर म्हणण्यामध्ये सुद्धा आईची माया आहे. मग तो म्हणतो, आई तो पप्या खेळतो त्याचं काय, त्याचा मुर्दा पडू दे, तू सावलीत मर. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आईच्या बाबतीत जरी संत महात्मा आईच्या बाबतीत जरी म्हटलेलं असेल आईशी कळवळ्याची जाती, पण तरी संतांपेक्षा कमी लेखलंय का, तर संतांची दया ही सर्वांसाठी आहे. दया भूत मात्रांची ठाई सारखीच सर्व देही, येथे तेथे हे नाही अवकृपा. भूतांची दया हे भांडवल भूतांची दया हे भांडवल, भूतांची दया हे भांडवल, भूतांची दया हे भांडवल. आपुली ममता नाही रे, आपुली ममता नाही रे, आपुली ममता नाही रे. का, तर संतांचं ते भांडवलच आहे. भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही दे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता कळशी साने थोर. लहान मोठा गरीब श्रीमंत आपला परका दास दासी सुद्धा ते
तेथे दास आणि दासी, 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 तेथे दास आणि दासी. जेवढी दया आपल्या घरातल्या दास दासीवर आहे तेवढीच दया आपल्या मुलावर करतात, तेवढीच आपल्या घरातल्या दास दासीवर सुद्धा दया करतात. दया करणे जे पुत्रासी ते जी दास आणि दासी. म्हणून संत महात्म्याचं ध्येयच आहे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. मग ते करण्यामध्ये भले आपल्या देहाला कष्ट झाले, आपल्याला त्रास झाले तरी चालतील, पण जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं एवढंच फक्त संतांचं. कोणिया आले संत हिता हिता शोधून आले संत हिताहित जगाची. या सर्व जगाच्या हितासाठी संत महात्मे रात्रंदिवस धडपड करत असतात, रात्रंदिवस धडपड करत असतात. आणि अशा जीवांकडे जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं आणि जीवाला दुःख भोगावं लागतंय, दुःख सहन होत नाही. अशा वेळेस मग जगद्गुरु तुकोबाराय या जीवासाठी उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. जगद्गुरु तुकोबाराय या जीवाला उपदेश करतात. आता उघडे डोळे. अरे बाबा, आतापर्यंत तू झोपून होतास, जागा झाला नाहीस, आता एक काम कर. काय? आता उघडे डोळे. ज्या अर्थी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय डोळे उघडायला सांगतात त्या अर्थी जीव हा झोपलेला असावा. बरोबर आहे का नाही? जीव झोपलेला असावा. कारण डोळे कधी बंद होतात? डोळे कधी बंद होतात? हा, दोनदा बंद होतात, एकदा गेल्यावर आणि एकदा झोपल्यावर. पण डोळे उघड हे मेलेल्या माणसाच्या ठिकाणी लागू पडतं का? नाही. त्याला किती आवाज दिला तरी उठणार आहे का? नाही. मग मेलेल्याच्या ठिकाणी डोळे उघडे लागू पडत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी या ठिकाणी डोळे उघड म्हणतात त्या अर्थी जीव हा झोपलेला असावा. आणि खरंच जीव झोपलेला आहे. अजून पुढे जाऊन सांगू महाराज.
जे स्वतःला ज्ञानी समजतात, जे स्वतःला वैज्ञानिक पौराणिक शास्त्री महंत पंडित समजतात, ते सुद्धा झोपलेले. तुम्ही म्हणाल असं कसं काय महाराज, ते कसं काय झोपलेले? तर ते फक्त बाह्यदृष्ट्या जागी दिसतात, पण आतून मात्र ते झोपलेले असतात. जगद्गुरु तुकोबाराय याचा दाखला देतात. बोल बोला बोला रे बोल, बोला बोला रे बोल. जागे बाहेर आपले जग, जागे बाहेर आपले जग. कैसे घरात घरकुल गेले, कैसे घरात घरकुल गेले. अंधार राहून गेला, वासुदेवा करीतो गेला, वासुदेवा करीतो गेला. गेलो अंधार राहून गेला, वासुदेवा करीतो गेला, वासुदेवा करीतो गेला. बोला बोला रे बोले, जागे बाहेर आपले गेले. बोला रे बोले, जागे बाहेर आपले गेले. कैसे घरात घरकुल गेले, कैसे घरात घरकुल गेले, कैसे घरात घरकुल गेले, कैसे घरात घरकुल गेले. अंधार दारू जडलेला, अंधार दारू जडलेला, अंधार जडलेला, अंधार जडलेला. कोणी काहीतरी दान पुण्य करा, वासुदेवा करीतो गेला, वाहियात बाहेर आला. कोणी काहीतरी दान पुण्य करा, बाबलीला करीला गोपाला. बाहेरून जागे दिसतात, पण आत मात्र निजलेले असतात. कशाप्रमाणे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बोला बोलणे बोले, जागे बाहेर आत निजले. तुम्ही म्हणाल मानव असं काय बोलता तुम्ही? माणूस चालतोय, बोलतोय, सर्व व्यवहार करतोय, क्रिया करतोय, आणि तरी तुम्ही म्हणतात जागे असून झोपलेला आहे. तर तो बाह्यदृष्ट्या जागी दिसतो, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो निजलेला आहे. म्हणून ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्री असू द्या, महंत असू द्या, हे फक्त बाहेरून जागे दिसतात, पण आतमध्ये मात्र निजलेले असतात. कशाप्रमाणे? काही काही कीर्तनकार ऐकायला, काही काही कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या वेळेस अशी आवडतात दादा, सचिन हो, मायबाप हो, काय सांगू तुम्हाला. ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांना मधुकरी मिळू दिली नाही, कापर मिळू दिलं नाही, इंद्रायणी स्नान करू दिलं नाही, स्वतः रडतात आणि जगाला रडवतात. जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्य सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरात खायला नव्हतं. श्री एकांना न करता मेली असं आव आणून जगाला सांगतात, आणि 100 रुपये पाकिटात कमी पडले की भांडण करतात. याला म्हणायचं जागे बाहेर आतनी जले. अजून सांगू तुम्हाला, काही काही मंडळी अशी आहे, वर्षभर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगावर कीर्तन करतात. वर्षभर डायऱ्याच्या डायऱ्या फुल, सकाळी वेळा, संध्याकाळी वेळा, मध्ये ऍडजस्ट झालं तर दुपारचं एखादं प्रवचन. दिवसभर वर्षांच्या वर्ष कीर्तन करतात, रोजच्या रोज कीर्तन करतात. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगावर कीर्तन करतात, आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जीवावर पोट भरतात, आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पालख्या जेव्हा पंढरपूरला जातात, हे घरी झोपतात. विठाला आमच्या गावाकडे एक महाराज
कीर्तन झालं, आवडलं मला, गायन वगैरे सुंदर होतं. म्हटलं महाराज कोणा दिंडीमध्ये जात असतो आमच्या खांदी, कोणाच्या दिंडीत जाता तुम्ही? ते म्हणे बाबा मी काही दिंडीत जा नाही. म्हटलं का बरं? म्हणे एवढे जर सर्व कीर्तनकार तिकडे गेलं तर लोकांच्या दाव्याची कीर्तन कोण करेल? म्हटलं तुकोबाराने तुलाच बरा निवडला बाबा, तुलाच बरा तुकोबाराने निवडलं. याला म्हणायचं जागे बाहेर आतली जले. कशाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय उदाहरण देतात. चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोबाट जनामध्ये, लटकेची डोळे दाखवी प्रकार, दुर्दस्तनी बाळ पोटी नाही, वांझेने दाविले गर्भार लक्षण. एखादी स्त्री वांझ आहे, तिला मुलबाळ होत नाही, मग तिने काय केलं? तुकोबाराय सांगतात, आतमध्ये चिरगुट्या घातल्या आणि गर्भवती स्त्रीचं आव आणला, सोंग केलं. लटकेची डोहाळे दाखवी प्रकार, हा डोहाळे दाखवले. मला कैरी खाऊ वाटते आणि मला कीर्तन नाही, मला टीव्हीच पाहू वाटते, असे डोहाळे तिने दाखवले. आणि 9 महिने झाले तिला मुलगा झाला. बरोबर आहे का? नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे अंती वांझतेची खरी, फजिती दुसरी जनामध्ये. म्हणून याला म्हणायचं जागे बाहेर आतनी जले. आणि असे जे आतून निजलेले आहेत, झोपलेले आहेत, अशा लोकांसाठी संत महात्मे गल्लोगल्ली फिरले जागृत करण्यासाठी. डोक्यावर मोर पिसाचा टोप घातला, अंगामध्ये अंगारखा झगा घातला, गळ्यामध्ये झोळी घेतली. महाराज आप जैसी झोली लिए, साधू की झोली अलग होती. झोळी घेतली, एका हातामध्ये टाळ आणि एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि रामकृष्ण हरीचा जप करत लोकांना जागृत करू लागली. रामकृष्ण गीती गात कृष्ण गीती गात रामकृष्ण गीती गात रामकृष्ण हरीचा जप करत गल्लोगल्ली फिरले, दारात गेले आणि टाहू फोडला. वासुदेव फोडितो टाहू, उठी उठी लवला हो, हा दुर्लभ मानव देव. म्हणे तुकया बंधू स्वैत लावला होगा. आपल्या स्वैतासाठी संत महात्मे दारोदारी फिरले, घरोघरी गेले आणि लोकांना जाग करू लागले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे बाबा, हा मनुष्य जन्म तुला पुन्हा मिळणार नाही आणि या जागृत होण्याची मनुष्य जन्मामध्ये भगवंताने दैवी शक्ती दिली, ती तुला पुन्हा मिळणार नाही. असा गल्लोगल्ली जाऊन आणि साधू संत आपल्याला जाग करू लागले. अरे बाबा, अरे किती वेळ झाला, गेले टळले प्रहर 3, काय निजसुरा निजसी अजून, जागे होऊन करा काही दान, नका ऐकू झाकून लोचनगा. मी वासुदेवचं रूपच घेतलं जगद्गुरु तुकोबारायांनी आणि फिरू लागले. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तरी जातो ना. रात्रंदिवस तुमच्या नगरीचा आम्हा नाही घर बसा.
उजेड पडताना मग गळा पडेल फासा. म्हणून प्रत्येकाच्या घरी गेले, माने खाली हात घातला आणि जाग करू लागले. उठा की जे मायबाप कैसी लागली झोप, हुजूर जाऊन या, हुजूर जाऊन या, एवढी चुकवा ओखे. असा जागृतीचा उपदेश संत महात्मे घरोघरी जाऊन करू लागले. उठा जागे वारे जागे वारे स्मरणात असा उपदेश संत महात्मे करू लागले. वासुदेवाचं रूप घेतलं, जोशाचं रूप घेतलं. मी आलो रायाचा जोशी. हा? हा. अरे आम्ही काही छाटछूट जोशी नाही, कुंजविहारचा वडापाव खाणारे. आम्ही कोण आहे? शिवई मुहूर्त पुसे जया जोशी याते. भगवान शंकराने ज्यांना मुहूर्त विचारावा, हा, भगवान शंकराने ज्यांना मुहूर्त विचारावा, अमृतानुभवात वर्णन आलेले. जीवपणाचे त्रासे यावया आपुल्या दशे, शिवई मुहूर्त पुसे जया जोशी याते. असे अनेक रूप संत महात्म्यांनी घेतले आणि तुम्हा आम्हाला जागृत करू लागले. पण तरी जीव मात्र जागा होत नाही. का जागा होत नाही? तर जीव या सर्व मायाजाळामध्ये अडकलाय. धनदारा पुत्रजन याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि काही माणसं बिचारे जे जागे होतात ते म्हणतात महाराज खरं आहे तुमचं, तुम्ही सांगितलेलं अजिबात खोटं नाही, पण अजून नाही, अजून आम्ही तरुण होतो, मग करू परमार्थ म्हातारपणे. पण एक सांगू तुम्हाला, म्हातारपणे परमार्थ करू म्हणणं म्हणजे जसं घर पेटल्यानंतर विहीर खोदायला गेलं तसं म्हातारपणात परमार्थ करू म्हणणं सारखं आहे. परमार्थ तरुणपणात यावत् स्वस्तमिदं कलेवर अग्रम यावच्च दूरे जरा यावत् चंद्र शक्तिपती आता यावत् सेना आयुष्य. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करायचा आहे. मला एक सांगा, वारीचा आनंद म्हातारपणी आहे का तरुणपणी? कधी झाला वारीचा आनंद? वाखरीचे पंढरपूर जर एखाद्या म्हाताऱ्याला नेलं तर, एखाद्या म्हाताऱ्याला जो आनंद तरुणपणात परमार्थाचा आहे तो म्हातारपणात नाही. आणि तुम्ही म्हातारे व्हाल याची काही गॅरंटी? म्हातारपणापर्यंत आपण जगू याची शाश्वती आहे का? नामदेव महाराज म्हणतात, जळी बुड बुड देखता देखता जळी बुड बुड देखता देखता जळी बुड देखता देखता जळी बुड
देखता पाण्यावर बुडबुडा निर्माण झाला म्हणजे किती दिवस राहतो? पाण्यावरचा बुडबुडा किती दिवस राहतो? जाऊ द्या हो दिवस, तास सांगा, तास. हा, तैसा हा संसार, पाण्यावरचा बुडबुडा. म्हणून आधी घे रे राम नाम, राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदवा. अशा प्रमाणे जगद्गुरु तुकोबराय आणि संत महात्मे या जीवाला उपदेश करतात की बाबा आता तरी जागा हो, आता तरी जागा हो. कुटुंबा होय जागा पाये वासुदेवाला, आता तरी जागा हो, उठ. आणि जर तू आता जागा झाला नाहीस तर मग मातेची आखळे दगड, मग आईच्या पोटी दगड म्हणून तू जन्माला आला. कासया जन्मा आला तो पाषाण, जंत का होऊन पडला नाही. विठाला मग आता आला ना, या मनुष्य जन्मामध्ये तू आलाय ना. आता एक काम कर बाबा, या मनुष्य जन्माचं जे इति कर्तव्य आहे, जे मनुष्य जन्मामध्ये साध्य करण्यासारखं आहे ते तू साध्य कर. अभंगाचं सुंदर असा आता हा तुला नरदेह प्राप्त झाला. मग या नरदेहाचं जे इति कर्तव्य जे साध्य आहे ते तू सांग. मनुष्य देहायसा नीद म्हणजे चांगला, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होऊनी म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. मग असा सुंदर तुला नरदेह प्राप्त झाला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. मग या शरीरात आल्यानंतर जे परब्रह्म साध्य करायचंय, जे साध्य आहे ते तू साध्य कर. आणि विशेष म्हणजे जे तुझ्या बरोबर येणार आहे ते तू कर. कारण बाकी आपल्या बरोबर काही येत नाही, काहीच आपल्या बरोबर येणार नाही. आता वेळेचा अभाव म्हणून जरा धावतं सांगतो. या मृत्यू लोक जो आहे, या मृत्यू लोकाच्या 3 गोष्टी मी आपल्याला सांगतो, तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. बाकी कीर्तन नाही लक्षात राहिले सर. 3 गोष्टी. 1, या मृत्यू लोकात कायम कोणाला राहता येत नाही. काय? या मृत्यू लोकामध्ये कायम कोणाला राहता येत नाही. या मृत्यू लोकातून आपल्या बरोबर कोणी येत नाही आणि या मृत्यू लोकातून कोणालाच काही बरोबर नेता येत नाही. 3 गोष्टी सांगितल्या. या मृत्यू लोकात कायम कोणालाच राहता येत नाही. आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काय पंतप्रधान, कोणी असू द्या,
पक्षप्रमुख असू द्या, पण कोणाला इथं राहता येत, महाराज असू द्या, कोणालाच राहता येत नाही. मला सांगा तुम्ही, काँग्रेसची विलासराव देशमुख गेले का? हं? राष्ट्रवादीचे आराराबा अजितदादा गेले, बरोबर ना? बीजेपीचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन साहेब, बरोबर? शिवसेनेचे बाळासाहेब गेले, हा, दिघे साहेब, माननीय दिघे साहेब गेले का नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इथं कोणालाच राहता येत नाही. एवढंच नाही, ज्या देवाधिकांनी इथं जन्म घेतला ना, त्या देवांना सुद्धा इथं राहता येत नाही. येथे नाही ओरो आले अवतार ये रते पावन जीव किती, म्हणून इथं कोणाला राहता येत नाही. दुसरी गोष्ट, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही. कोणी किती पठ्ठ म्हणत असाल, माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझ्या मुलांचा माझ्यात लई जीव आहे, पण एक लक्षात घ्या, हे सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती फाटमोरी, यमाच्या हाती बांधून या देती, अंगठ्या घेती काढून या, भूषण घेती काढून या. आलं का? कोणीच आपल्या बरोबर येत नाही. धनानुभूम पशुवश्य गोष्टी, भार्या गृहद्वार जन स्मशान, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुभू गच्छति जीवेका. मग आपल्या बरोबर कोणी येत नाही. पहिलं, इथं कायम कोणाला राहता येत नाही, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही. आणि तिसरं म्हणजे इथं कमवलेलं बरोबर नेता येत नाही. सिकंदराने जग जिंकलं, जग. पण ज्यावेळेस मृत्यूशयावर पडला, आपल्या मंत्र्याला विचारलं की मला जे मी कमवलेलं आहे त्याच्यातून मला काय नेता येईल. त्याने सांगितलं, महाराज जे अंगावर पांघरलेलं आहे ना, ते सुद्धा मी काढून घेणार आहे. म्हणून सिकंदराने सांगितलं, बाबा ज्या वेळेस मी जाईल माझे हात असे मोकळे ठेवा, प्रेताच्या बाहेर काढा. का? या जरा सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. हा लोकांना संदेश द्यायचा आहे. म्हणून माझे हात मोकळे ठेवा. म्हणून इथं कोणाला राहता येत नाही, इथून आपल्या बरोबर कोणी येत नाही, आणि इथं कमवलेलं आपल्याला बरोबर नेता येत नाही. हे कोणालाच कळालं नाही, फक्त एका गवळणीला कळालं ना, एकच गवळणीला कळालं, आणि ती गवळण भगवंताच्या शरणागतीत गेली. विठाला येणे एकले ही जाणे होसे, म्हणून ती गवळण भगवान परमात्म्याच्या शरणागतीत गेली. मग संत महात्मे हाच उपदेश आपल्याला करतात की येथे कोणाला राहता येत नाही, येथून कोणी बरोबर काही नेता येत नाही. जर बरोबर काही न्यायचं असेल तर जे आपण या ठिकाणी सुकृत करू, सत्कर्म करू, जी वारी करू, भजन करू, दान धर्म करू, तेच आपल्या बरोबर फक्त येणार आहे. आणि असा उपदेश करून
प्रकरोनी प्रबोध संत पार उतरले, तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोध त्या नारी नरलोका. असा उपदेश जगाला संत महात्म्यांनी केला. आणि तुमच्या आमच्यासारखा संसार करून या संसारात गुंतून संत महात्मे मेले नाही. त्याने आपुलेने पुरुषार्थे जिंकला संसार, केला मदमत्सर दिशोधरी, देवती बळे धरिला सायास. त्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं आणि त्याचा परिणाम काय झाला. प्रयाण काळे देवे विमान काठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तो शिवले. जय जियाजी सद्गुरु स्वामी तुकया. म्हणून ते आरतीच्या तुलनेला बसले, म्हणून संतांची आरती होत असते. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि अशा जड जीवाला संत महात्म्याने उपदेश केला, तुकाराम महाराजांनी उपदेश केला आणि स्वतः तरले आणि या माया नगरीतून अनेक जीवांना तारले. योगी स्वतः तरतो योग बलावर, पण दुसऱ्याला तारत नाही. पण संत स्वतः तरतात आणि अनेकांना प्रबोधन करून, अनेकांना ज्ञान देऊन आणि इतरांनाही ते तारत असतात. करोने प्रबोध संत पार उतरले. मग महाराज ज्या साधनेने ते या माया नगरीतून या संसारूपी सागरातून तरुण गेले, त्या नावेचा पत्ता आम्हाला सांगा. तुकाराम महाराज त्या नावेचा पत्ता लोकेशन सहित सांगतात. नावचंद्र भागी उभे पुंडलिकाचे द्वारे. नावचंद्र भागी उभे पुंडलिकाचे द्वारे. ज्या साधनेने संत महात्मे या माया नगरीतून तरुण गेले
त्यांचा पत्ता. जगद्गुरु तुकोबाराय लोकेशन सांगतात असं मी बोललो. पहिले लोकेशन सांगितलं. नाव कुठे आहे ती? नाव चंद्रभागेच्या तीरी. हे लोकेशन, हे लोकेशन. चंद्रभागेच्या तीरावरती नाव उभी. बरं महाराज, तुम्ही सांगितलं चंद्रभागेच्या तीरावरती नाव उभी. मग चंद्रभागेच्या तीरावर काही एकच नाव असेल का? एकच नाव असेल? शेकडो नाव आहे तिथं. जरा व्यवस्थित सांगा ना नाव तरी कोणती. मग पुढे जाऊन सांगतात उभे पुंडलिकाचे द्वारे. पुंडलिकाच्या द्वारात ती नाव उभी. पण तरी एखाद्या वेळेस काही माणसांच्या लक्ष देत नाही. तुकाराम महाराजाला असं वाटलं हा तिथपर्यंत जाईल आणि बोमट्या मारत परत रिटर्न येईल. बरोबर ना? तिथं जाईल आणि परत रिटर्न येईल विचारायला. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा पुढची खून ऐकून घ्या. कट धरोनिया करी उभा उभी पालवी. ज्याच्या कमरेवर राहता येत ना ती नाव आहे आणि त्या नावेचा तू आश्रय कर. पांडुरंग ऐसी नाव तारू भव आसना. सोप्या भाषेत सांगू का आपल्या सर्वांच्या माहितीतलं प्रमाण. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. त्या भगवान पांडुरंग परमात्मा ही ती नाव आहे. पांडुरंग ऐसी नाव. मग त्या नावेमध्ये म्हणजे त्या नावेचा तुम्ही आश्रय करा. त्या नावेमध्ये तुम्ही बसा. त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय करा म्हणजे तो तुम्हाला या भवसागरातून पारून येईल. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा जाता कटी कर ठेवली. आडवाय भीमा तारावया देहात्मा. मग ते तारावया देहा पहिलं थडी परमात्मा मध्ये उभा राहिला पुंडलिक. या तिन्हीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण पुनरुपी आगमन येथे बोलण्याची नाही. मग त्या नावेचा तुम्ही आश्रय करा. महाराज ठीक आहे आम्ही त्या नावेचा आश्रय करतो पण आता त्या नावेतून जायचंय. आता नुसतं साधं आपण स्टेशनवरून इथपर्यंत आलो रिक्षाने तरी काहीतरी द्यावं लागतं का नाही? फुकट आणतो का रिक्षावाला? काहीतरी द्यावं लागतं. मग या भवसागरातून जर तरुण जायचं आहे तर मग त्या नावेला काहीतरी द्यावं लागेल ना. काहीतरी द्यावं लागेल. मग तुकोबाराय म्हणतात द्यावं लागतं. काय द्यावं लागतं त्याला? तर त्याला दोन गोष्टी द्यावं लागतात. एक पैसा आणि एक सोनं. बरोबर आहे का? बरोबर आहे? नाही. त्याला दोनच गोष्टी द्यायच्या. एक भाव आणि दुसरी भक्ती. त्याला भाव आणि भक्ती पाहिजे. बाकी त्याला दुसरं काही लागत नाही. तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात काही न लगे तो भावची कारण. काही न लगे तो भावची कारण. फक्त त्याला भाव पाहिजे बाकी दुसरं काही लागत नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल नघे जग जेठी. पण पुढे ऐका भावा एकासाठी कांद्यावा ये आपुल्या देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. मग ज्या वेळेस तुम्ही भाव भक्तीने त्याला सर्वस्व अर्पण कराल त्यावेळेस तो भगवान परमात्मा धावत पळत येईल तुम्हाला उचलेल आणि पहिलं तीराला नेईल अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे भोकासाठी तुका म्हणे भोकासाठी तुका म्हणे भोकासाठी पायी हातली आली तुका म्हणे भोकासाठी तुका म्हणे भोकासाठी तुका म्हणे भोकासाठी पायी हातली आली होतो उठा उठी लवकरी उतार होतो उठा उठी लवकरी उतार मनुष्य देह ऐसा निघा मनुष्य देह ऐसा निघा साधीनते साधा सिद्ध साधीनते साधा सिद्ध
जय जय आता उघडी डोळे धरी ह्या अध्यात्म कळे मातेची या कुळे दगडाला पोटाशी मनुष्य देहायसा नेद साधेल तरी साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले जगद्गुरु तुकोबरांच्या उपदेशपर प्रकरणातील अभंग माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तोडकं मोडकं चिंतन मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. अशीच जर भगवंताची कृपा आणि तुमचा जर आशीर्वाद असला तर मी कीर्तन करायला शिकून जाईल. काही काळजी करू नका. ज्यांच्या दशक्रिये निमित्त आजची ही कीर्तनाची सेवा आहे त्यांनी या जगामध्ये प्रेम कमवलं. एवढंच नाही, आता कार्यक्रम आपला 9 ते 10 ते 12 होता. मी तुमची 1-2 मिनिटं जास्त घेतलं. तसं मी थोडा लेटच आलो, चुकी माझी आहे, मी मान्य करतो. पण आज जेवढे मला सकाळी फोन आले एवढे फोन कधीच आलेले नाही. मला असं वाटलं होतं मी पत्रिका पाहण्यात माझी चूक झाली का काय. 8 ते 10चा कार्यक्रम आहे का 10 ते 12चा हेच समजत नव्हतं. एक 5-10 मिनिटं मी थोडा लेट झालो म्हणून मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. पण मी एक सांगतो, असं म्हणतात ठाणे शहरामध्ये नियम बनवायचे कामं करायची एकनाथ बाबांनी आणि निवृत्ती बाबांनी. भजनाचे नियम, कीर्तनाचे नियम त्यांनी बनवायचे आणि ते नियम मी तोडायचे. का? त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलोय. बालपणापासून आमच्या घरामध्ये निवृत्ती बाबा असतील, एकनाथ बाबा असतील, बाबा 7 दिवस वाड्याला थांबायचे. मी बाबा आले की खेळून आलो की जसं असलं तसं बाबांच्या अंगाला जाऊन चिपकायचं. ते कपडे खराब व्हायचे, बाबा दूर लोटायचे मला, तरी मी बाबांजवळ जायचो. सकाळपासून आंघोळीचं पाणी काढून देण्यापासून तर पूर्ण बाबांची सेवा ही माझ्याकडे असायची. म्हणून मी म्हणू शकतो लाडकी लेक मी सद्गिरांची. या सर्व मंडळींचं प्रेम आहे. मग एकनाथ बाबा हे माझे गुरु आहेत, निवृत्ती बाबा हे माझे गुरु आहेत. आणि जर बालक चुकला तर बापाने क्षमा करायचं असतं, तसं शिष्य चुकला तर गुरुने क्षमा करणार, मग कोण करणार. म्हणून कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला, पण आपल्या नियोजित वेळेमध्ये मी कार्यक्रम सोडलेला आहे. बाबांच्या बाबतीत जर जास्त बोलायचं ठरलं तर मी एक म्हणतो, स्तुती करण्यापेक्षा वस्तुस्थितीला फार महत्व आहे. वस्तुस्थितीला फार महत्व आहे. आणि बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका शब्दात सांगतो, काळ सार्थक केला त्यांनी आपला काळ सार्थक केला, परमार्थ केला. आणि नुसता परमार्थ केला नाही तर लोकांकडून परमार्थ करून घेतला. अनेकांना पारमार्थिक बनवलं. बाबांच्या घरातले पूर्ण कुटुंब माळकरी, संपूर्ण कुटुंब माळकरी, भाऊ असतील, भाऊजाई असतील, सर्व माळकरी आहेत. एवढंच नाही, जावई सुद्धा मृदुंग वाजवतात भजनामध्ये. नानासाहेब चवडगे हे सुद्धा भजनी आहेत. मुलगा उत्कृष्ट मृदंगाचार्य बाबांनी बनवला, आज ठाण्यामध्ये त्यांचं नाव आहे. असे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज सदगीर, मुलालाही त्यांनी घडवलं आणि इतरांनाही घडवलं. आज ठाण्यामध्ये एकनाथ बाबांनी अनेक भजनी मंडळ तयार केली. म्हणून आज तरे वाकी कोण बराई तुझो को भलो नाम बराई. आपण तरुण गेलो याच्यात मजा नाही, दुसऱ्यांना तारणं. आपण नुसता परमार्थ करायचा त्याला महत्व नाही, पण इतरांकडून परमार्थ करून घ्यायचा याला श्रेष्ठता आहे, याला धन्यता आहे. म्हणून बाबा 10 दिवसापूर्वी आपल्या पंचमहाभूताचा शरीराचा त्याग करून भगवंताच्या चरणी त्यांनी आपला देह समर्पित केला. मी एकच म्हणतो, आमच्या परिवारातर्फे आणि दिंडी संत सेवक प्रासादिक दिंडी वाडे तालुका भडगाव जिल्हा जळगाव या दिंडीतील चालक मालक, दिंडीतील सर्व साधक मंडळी, बघा बाबांवरचं प्रेम. आपण तर आहे ठाण्यातून येतोच बाबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, पण वैरागी मूर्ती आमचे गाथा मूर्ती हरिभक्तपरायण भजनानंदी हनुमान दादा, हनुमंत महाराज गोनारकर, गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रमोद महाराजची पानगुडे, आणि इकडं सुंदर असं
वैराग्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. आमचे हरिभक्तपरायण भगत महाराज साधू वृत्तीने आमचे जगणारे भागवताचार्य हरिभक्तपरायण नरेशजी महाराज ठाकरे आणि अनेक मंडळी या ठिकाणी आले. कुणाल मावळे आले, निलेश महाराज आले, प्रवीण महाराज आले, कल्याणवरून काही मंडळी आली आहे. आणि ज्या परिसरात बाबांचे कार्यक्रम होते, जळगाव नेहरूपासून असो, येवल्यापासून असो, विंचूरची मंडळी या ठिकाणी आली, धारणगावची मंडळी या ठिकाणी आलेली आहे, लासलगावची काही मंडळी आलेली आहे, पाबळवाडीची विशेष प्रेम असलेलं गाव म्हणजे पाबळवाडी, ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. हे बाबांवरचं प्रेम आहे. आमचे हरिभक्तपरायण गजू महाराज, गजानन महाराज दाभेकर हे या ठिकाणी आलेले. हे बाबांवरच्या प्रेमाची पावती आहे. म्हणून आजची ही जी सेवा आहे, संत सेवक प्रासादिक दिंडी चालक मालक, साधक मंडळी, टाळकरी मंडळी, वादक मंडळी, सेवेदारी मंडळी यांच्यातर्फे बाबाला श्रद्धांजली आहे. अजून काही बोलायचं? बाबाला श्रद्धांजली आहे. हा बोर्डे परिवार पुण्यावरून, मी पहिले बोललो पुण्यावरूनही काही मंडळी आली, खैरीनगरची मंडळी आलेली आहे, शंकर तात्या आले, सुभाष बोर्डे या ठिकाणी आलेले. आता बाबा बोलायचं काय? विठ्ठल जय जय विठ्ठल.